पहा काय क्वेश्चन आहे. थ्री फोर्सेस F1 इज इक्वल टू 10 न्यूटन. मोनिका, थ्री फोर्सेस F1 इज इक्वल टू 10 न्यूटन. तीन फोर्सेस आहेत. F1 आहे 10 न्यूटन, F2 आहे किती 8 न्यूटन आणि F3 आहे किती 6 न्यूटन 6 न्यूटन. आर ऍक्टिंग ऑन अ पार्टिकल. हे ऍक्टिंग आहे, ऍक्शन नाही. ऍक्टिंग ऑन अ पार्टिकल ऑफ मास 5 kg. ठीक आहे. मास किती आहे पार्टिकलचं काय दिलंय 5 kg. ठीक आहे. F1 ची व्हॅल्यू किती दिलीत 10 न्यूटन दिलीत. F2 दिलाय 8 न्यूटन, F3 दिलाय 6 न्यूटन आणि सांगितलंय काय त्या पार्टिकलचा मास किती आहे 5 kg. किती आहे 5 kg मास आहे. पुढे द फोर्सेस F2 अँड F3 आर अप्लाइड परपेंडिक्युलर सो दॅट द पार्टिकल रिमेन्स ॲट रेस्ट. म्हणजे काय सांगितलंय, जो F1 आणि F3 आहे त्या पार्टिकलवर कसे लावलेत परपेंडिक्युलर लावलेत. कसे लावलेत परपेंडिक्युलर लावलेत. म्हणजे जर सपोज हा मास आहे, मास कितीचा आहे 5 kgचा मास आहे, त्याच्यावर काय केलं आपण F1 आणि F3 हे कसे लावलेत एकमेकांना परपेंडिक्युलर लावलेत 90 डिग्रीला लावलेत. ठीक आहे. कोणता F2 आणि F3 आर अप्लाइड परपेंडिक्युलर सो दॅट पार्टिकल रिमेन्स ॲट रेस्ट. ज्यावेळी हे दोन्ही फोर्सेस लावले होते त्यावेळी पार्टिकल काय राहिला रेस्टवर राहिला. पुढे काय इफ द फोर्स F1 इज रिमूव्ड. आता तीन फोर्सेस आहे ना आपले F2 आणि F3 तर काय म्हणा परपेंडिक्युलर आहेत. आणि ज्यावेळी F1 रिमूव्ह केला त्यावेळी काय झालं देन द ॲक्सेलरेशन ऑफ पार्टिकल इज. म्हणजे त्यावेळी बॉडी काय होणार आहे ॲक्सेलरेट होणार आहे. ज्यावेळी तिन्ही फोर्सेस एकत्र ऍक्ट होत आहेत, तिन्ही फोर्सेस असताना बॉडी कशी राहतीये रेस्टवर राहतीये. पण ज्यावेळी F1 रिमूव्ह केला, F1 बाहेर काढला तर काय होतीये बॉडी ऍक्सेलरेट होती. याचा अर्थ त्यावेळी तो रिझल्टंट फोर्स तुमचा 0 नसणार. इथे रिझल्टंट फोर्स 0 होता का कारण बॉडी कशी राहत होती रेस्टवर राहत होती. ठीक आहे. म्हणजे जो रिझल्टंट फोर्स येणार होता नेट फोर्स येणार होता तो काय होता 0 ज्यावेळी तिन्ही फोर्स ऍक्ट होते त्यावेळी. ठीक आहे. पण आता जर दोनच फोर्स ऍक्ट होत आहेत कोणते F2 आणि F3 ते पण कसे आहेत एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. ठीक आहे. तर त्यांचा जो रिझल्टंट येईल तो तुम्हाला फाइंड करायचा आहे. ठीक आहे. पहिलं तर तुम्हाला F नेट माहित पाहिजे. काय माहित पाहिजे नेट फोर्स इज इक्वल टू किती आहे तो माहित पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला काय फाइंड करायचं आहे ॲक्सेलरेशन. बरोबर. मग ॲक्सेलरेशन कसं काढणार F नेट जर तुम्हाला माहित असेल फोर्सचा फॉर्म्युला काय मास इंटू ॲक्सेलरेशन. मग ॲक्सेलरेशन इज इक्वल टू काय येईल F नेट अपॉन मास फोर्स अपॉन मास. F नेट माहिती आहे का आपण तुम्हाला नाही. मग F नेट कसं काढणार हे कसे आहेत काय दोन वेक्टर क्वांटिटी आहेत. बरोबर. अँगल काय दोघांमधला 90 डिग्री. मग फॉर्म्युला यूज करा काय जो फर्स्ट फोर्स असेल त्याचा स्क्वेअर प्लस सेकंड फोर्सचा स्क्वेअर प्लस 2F1 F2 कॉस थीटा कॉस 90. रिझल्टंटचा फॉर्म्युला आठवतोय का रिझल्टंट आहे स्क्वेअर रूट ऑफ काय असतो A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस 2AB कॉस थीटा. आता रिझल्टंटमध्ये हे A आणि B काय आहे हा पण फोर्सचाच वेक्टर आहे, हा पण फोर्सचाच वेक्टर आहे. हा F2 आहे हा F3 आहे. बरोबर. म्हणजे काय येईल ते स्क्वेअर रूट ऑफ F2 चा स्क्वेअर प्लस F3 चा स्क्वेअर प्लस 2F2 F3 कॉस 90. कॉस 90 काय असतो 0 म्हणजे ही टर्म काय होऊन जाणार 0. म्हणजे राहील काय फक्त F2 स्क्वेअर प्लस F3 स्क्वेअर. हा नेट फोर्स येणार तुमचा. मग नेट फोर्स इज इक्वल टू काय येईल सांगा बरं F नेट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ F2 काय चेक करा F2 किती आहे 8 न्यूटन म्हणजे 8चा स्क्वेअर प्लस F3 काय 6 न्यूटन म्हणजे 6चा स्क्वेअर होईल. दॅट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 8चा स्क्वेअर किती येतो 64 प्लस 6चा स्क्वेअर किती येतो 36. बरोबर. मग पुढे काय करणार तुम्ही ॲड करा किती होईल ते 100. 100चा स्क्वेअर रूट काय येतो 10 न्यूटन म्हणजे नेट फोर्स काय आला 10 न्यूटन. बरोबर आहे का नेट फोर्स काय आला 10 न्यूटन आला. ठीक आहे. तर काय काढायचं आहे तुम्हाला ॲक्सेलरेशन फाइंड करायचं आहे. मग ॲक्सेलरेशन इज इक्वल टू काय येईल F नेट किती आलाय 10 अपॉन मास किती आहे 5. बरोबर ना मास किती आहे 5. किती आला ॲक्सेलरेशन 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ऑप्शन डी. मायनस स्क्वेअर म्हणजे सेकंड स्क्वेअर असतो पर सेकंड स्क्वेअर असतो म्हणजे ऑप्शन काय आलं तुमचं डी आलं. ठीक आहे. जर अजून थोडंसं बेसिक नॉलेज वापरलं लक्ष द्या सगळे हे न करता तुम्हाला F नेटची व्हॅल्यू डायरेक्ट येऊ शकते. हे सगळं न करता F नेटची व्हॅल्यू डायरेक्ट मिळू शकते. कसं काय कारण एक जर स्मॉल डोकं लावलं स्मॉल डोकं हां तुमचं स्मॉलच आहे ना स्मॉल डोकं लावा. ठीक आहे. ते जर लावलं तर तुम्ही एक गोष्ट लक्षात येते का की जर तिन्ही फोर्सेस ज्यावेळी एकत्र ऍक्ट होत आहेत त्यावेळी बॉडी काय राहतील रेस्टवर राहतील. ठीक आहे. ज्यावेळी F1 रिमूव्ह केला त्यावेळी काय होतंय बॉडी ॲक्सेलरेशनमध्ये जाते. म्हणजे सगळा हा कोणावर डिपेंडंट आहे नेट फोर्स कोणावर डिपेंडंट आहे ह्या दोघांना बॅलन्स करणारा फोर्स कोणता आहे F1 आहे. बरोबर. म्हणजे ह्या दोघांचा नेट कोणाला इक्वल असणार आहे F1ला इक्वल असणार आहे. बरोबर आहे का नेट काय आलाय 10 आणि हा कोणाला इक्वल आहे F1ला इक्वल 10. बरोबर. म्हणजे
त्या दोघांचा जो नेट फोर्स येणार आहे तो कोणाला इक्वल असणार आहे, F1 ला इक्वल असणार आहे. का, कारण तुम्ही ज्यावेळी F1 रिमूव्ह करता ना त्याच वेळी बॉडी मोशन मध्ये जाते. म्हणजे ह्या दोघांचा रिझल्टंट हा काय असणार तुमचा F1 असणार आहे. समजलंय का, समजलं हे काय डाऊट? म्हणजे ऑप्शन काय असेल तुमचं डी, विच इज 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. लक्ष द्यायचं असतं त्यासाठी. पहा, बॉडीवर 3 फोर्सेस ऍक्ट होत आहेत, F1, F2 आणि F3. सांगताना काय सांगितलंय की एक बॉडी आहे 5 kg ची, याच्यावर 3 फोर्सेस ऍक्ट होत आहेत. 2 फोर्सेस परपेंडिक्युलर आहेत. ठीक आहे, ही बॉडी आहे, याच्यावर 2 फोर्सेस कशा आहेत, परपेंडिक्युलर आहेत. ठीक आहे, ज्यावेळी 3ही फोर्स ऍक्ट होत आहेत त्यावेळी बॉडी कशी राहते, रेस्टवर राहते. 3ही फोर्सेस ज्यावेळी ऍक्ट होत आहेत त्यावेळी बॉडी कशी राहते, रेस्टवर राहते. मग आता जर आपण कन्सिडर केलं की हा फोर्स असा आहे आणि हा फोर्स असा आहे, तिसरा फोर्स सपोज F1 आहे तो असा आहे. ठीक आहे, तिसरा फोर्स असा आहे सपोज. 3 फोर्स लागल्यात बॉडीवर, 2 एकमेकांना कसे आहेत, परपेंडिक्युलर आहे. ज्यावेळी तुम्ही F1 रिमूव्ह केला त्यावेळी काय होतंय, बॉडी मोशनमध्ये जाते. त्यावेळी काय होतं, बॉडी मोशनमध्ये जाते. बरोबर, म्हणजे काय झालं, आता बॉडी मोशनमध्ये गेल्यानंतर यांच्या दोघांचा नेट फोर्स काहीतरी असणार आहे. नेट फोर्स म्हणजे इक्विव्हॅलंट फोर्स. ठीक आहे, इक्विव्हॅलंट फोर्स या दोघांचा नेट म्हणजे टोटल. ठीक आहे, टोटल फोर्स नेमका लागेल किती, इक्विव्हॅलंट फोर्स नेमका किती असेल. मग नेट फोर्स कसा काढला, नेट रिझल्टंट कसा काढतो आपण, √(a² + b² + 2ab cos θ. ठीक आहे, मग इथे आपल्याला सांगताना काय सांगितलं, यांच्यातला अँगल किती आहे, 90 डिग्री आहे. मग F2² + F3² + 2F1 F2 F3 आणि cos 90. cos 90 काय तो 0 येतो, त्यामुळे ही टर्म काय केली आपण, सोडून दिली. राहिली काय, F2 आणि F3चा स्क्वेअर. F2चा स्क्वेअर आणि F3चा स्क्वेअर किती झाला, तो √8² + 6² किती आला, तो 64 + 36 म्हणजे 100. 100चा स्क्वेअर रूट किती येतो, 10. म्हणजे Fnet इज इक्वल टू काय आला, 10. ठीक आहे, ॲक्सेलरेशन फाइंड करायचं आहे. ॲक्सेलरेशन इज इक्वल टू काय, Fnet/5. काय 5 म्हणजे मास आहे ना बाळा, मास किती दिलाय, 5 ना. ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आहे, Fnet/मास 10/5 म्हणजे किती आला, 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि तेच तुमचं ॲक्सेलरेशन. ठीक आहे, आणि जरी तसं नाही जमलं तर काय करणार, 3 फोर्सेस आहेत, एक फोर्स काढला की बॉडी मोशनमध्ये जाते. याचा अर्थ तो फोर्स कोणाला बॅलन्स करतोय, या दोघांना बॅलन्स करतोय. बरोबर, म्हणजे यांचा नेट त्याच्या नेटला इक्वल असणार ना. म्हणून जर पाहिलं तर F2 आणि F3चा जो नेट आलाय 10 आलाय, तोच कोणाला इक्वल आहे, F1 ला इक्वल आहे. का, कारण F1 काढला की बॉडी मोशनमध्ये जाते, त्यामुळे F1 हा बॅलन्सिंग फोर्स आहे. समजलंय काय, समजलंय? पुढचा क्वेश्चन पहा. पुढचा क्वेश्चन पहा काय, 8 ना, 8 हा क्वेश्चन छान आहे बघा, खरंच छान आहे बघा, तुम्हाला पण जमू शकतो. When a vector is 2i cap plus 3j cap plus 2k cap, a vector given तुम्हाला is subtracted from vector b. तो वेक्टर b पासून काय सबट्रॅक्ट केलेला आहे. इट गिव्स अ वेक्टर इक्वल टू 2j cap. म्हणजे a मायनस काय b हा काय मिळतो तुम्हाला, 2j cap मिळतोय. ठीक आहे, देन द मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर b विल बी. म्हणजे b वेक्टर काय तो फाइंड करायचा आणि त्याचा मॅग्निट्यूड फाइंड करायचा आहे. जमेल का रे, नाही लगेच नाही जमेल का, पहा काय दिलाय, ए वेक्टर तुम्हाला गिवन आहे. ए वेक्टर काय दिलाय, ए वेक्टर इज 2i cap plus 3j cap plus 2k cap. मग इज सबट्रॅक्टेड फ्रॉम वेक्टर बी. कोणापासून सबट्रॅक्ट केला, हा ए वेक्टर बी पासून सबट्रॅक्ट केला. ठीक आहे, मग जर बी वेक्टर आपण कन्सिडर करा, इफ बी वेक्टर इज सपोज ai cap plus bj cap plus ck cap असा बी वेक्टर. बी वेक्टर पासून म्हणजेच या वेक्टर पासून काय सबट्रॅक्ट केलं तुम्ही, ए वेक्टर सबट्रॅक्ट केलाय. ए वेक्टर हाय, बरोबर आहे. त्यातून ज्यावेळी तुम्ही सबट्रॅक्ट कराल त्यावेळी तुमचा आन्सर काय येतंय, चेक करा. इट गिव्स अ वेक्टर इक्वल टू 2j cap. ठीक आहे, इथं काय राहतंय मग 2j cap राहतंय. ठीक आहे, कुठं मायनस, सबट्रॅक्ट केलं त्यावेळी काय मिळतंय तुम्हाला, 2j cap मिळतंय. ठीक आहे, म्हणजेच काय इथं काय असणार आहे, 0k cap आणि इथं पण काय असणार आहे, 0k cap, सॉरी 0i cap. बरोबर आहे का, हे बरोबर लिहिलंय का, झेपलं का, नाही झेपलं. पहा काय सांगितलंय, वेन ए वेक्टर इज सबट्रॅक्टेड फ्रॉम वेक्टर बी. ए वेक्टर जो आहे तो कोणापासून सबट्रॅक्ट केला, बी पासून सबट्रॅक्ट केला. ठीक आहे, मग हा तुमचा ए वेक्टर आहे, हा ए वेक्टर आहे, हा कोणापासून सबट्रॅक्ट करायचा आहे, बी पासून सबट्रॅक्ट करायचा आहे. हा बी वेक्टर आहे, बी वेक्टर मायनस ए वेक्टर गिव्स काय देत आहे तुम्हाला,
2 जे कॅप देतोय. ठीक आहे, म्हणजे इथं काय राहणार आहे 0 आय कॅप आणि 0 के कॅप राहणार आहे. बरोबर. मग या व्हॅल्यूज कशा फाइंड करणार बरं तुम्ही? या व्हॅल्यूज कशा फाइंड करणार? अशी कोणती क्वांटिटी आहे ज्यातून 2 गेल्यानंतर 0 राहतो? 2 मायनस 2 काय राहतो? 0. म्हणजे ए ची व्हॅल्यू काय आली? 2. बरोबर का? एचं काय येणार मग? 2. असा कोणता वेक्टर आहे ज्यातून 2 सबट्रॅक्ट केल्यानंतर आन्सर येतं 0? 2 ना. बरोबर. म्हणजे इथे काय आला? 2. ठीक आहे, एक काम झालं. आता बी. ठीक आहे, असा कोणता वेक्टर आहे ज्यातून 3 मायनस केल्यानंतर 2 आन्सर येतं? 5. आणि 1 5 ना. 5 मायनस 3 काय येतो? 2. असं काय करता? हा, साईन बदलली तरी तेच येणार आहे बाळा. ठीक आहे, पुढे असा कुठला वेक्टर आहे ज्यातून 2 मायनस केल्यानंतर 0 येणार आहे? 2च. बरोबर. म्हणजे इथं आला 2. म्हणजे बी वेक्टर तुम्हाला मिळाला का? मिळाला. त्याचा मॅग्निट्यूड फाइंड करायचा आहे. कसा येणार? स्क्वेअर रूट ऑफ 2 चा स्क्वेअर 4, 5 चा स्क्वेअर 25 आणि परत 4. म्हणजे दॅट इज इक्वल टू काय आला? स्क्वेअर रूट ऑफ 33. बरोबर का? स्क्वेअर रूट ऑफ 33. ऑप्शन डी. पाठवते मी, लिंक पाठवते आज. हां, लगेच पाठव. त्याच्या फोनमध्ये होत आहे ना रेकॉर्डिंग. अरे पॉज कर. काय क्वेश्चन आहे? 2 फोर्सेस हॅव्हिंग मॅग्निट्यूड ए अँड ए बाय 2. मॅग्निट्यूड दिलं 2 फोर्सेसचं. दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. काय ते एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. द मॅग्निट्यूड ऑफ द रिझल्टंट इज. मॅग्निट्यूड ऑफ द रिझल्टंट इज. रिझल्टंटचा फॉर्म्युला काय ते सांगा मला आधी. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थीटा. सगळ्यात इझिएस्ट क्वेश्चन आहे, सगळ्यात इझिएस्ट. पहा काय रिझल्टंट फाइंड करायचा आहे. रिझल्टंटचा फॉर्म्युला काय आपला? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थीटा. काय फॉर्म्युला आहे? कॉस थीटा. बरोबर. रिझल्टंटचा मॅग्निट्यूड फाइंड करायचा आहे. काय येईल तो? पहिल्या फोर्सचा मॅग्निट्यूड काय आहे? ए. बरोबर. म्हणजे ए स्क्वेअर. दुसऱ्या फोर्सचा मॅग्निट्यूड काय आहे? ए बाय 2 चा स्क्वेअर. बरोबर. आणि प्लस 2a इंटू ए बाय 2 आणि कॉस 90 येणार ना, का? कारण ते काय परपेंडिक्युलर आहेत. बरोबर. मग कॉस 90 काय येतो रे? 0. बरोबर. म्हणजे रिझल्टंट इज इक्वल टू काय येईल? स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस ए बाय 4 चा ए चा स्क्वेअर फक्त. बरोबर का? मग काय करा? मग आर इज इक्वल टू काय येईल? स्क्वेअर रूट ऑफ. यातून ए स्क्वेअर आणि ए स्क्वेअर कॉमन घेतला तर काय होईल? ए स्क्वेअर कॉमन घेतला, ब्रॅकेटमध्ये काय राहील? 1 + 1/4. बरोबर. 1 + 1/4. ए स्क्वेअर बाहेर घ्या म्हणजे आर इज इक्वल टू काय मिळेल? ए स्क्वेअर रूट ऑफ 1 + 1/4. किती होतं? 5/4 ना. किती होतं? 5/4. 4 1 जा 4 आणि +1 किती होतं? 5/4. 1 आणि चतकोर किती होते बाळा? 5 चतकोर ना. ठीक आहे. 5/4. बघा 4 चा स्क्वेअर रूट काय येतो? 2. बरोबर. म्हणजे काय राहील बरं? a बाय 2 आणि √5. √5/a/2. ऑप्शन बी. घ्या लिहून. चला पुढचा क्वेश्चन. 10 ना रे. ठीक आहे. 10th क्वेश्चन पहा. आता थोडासा वेगळा क्वेश्चन आहे, जरा सगळे लक्ष द्या. लक्ष द्या. डिस्टन्स डिस्प्लेसमेंट माहिती आहे याच्या आधी? डिस्टन्स डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स काय असतो? जे ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल केले ते डिस्टन्स असतं. ठीक आहे. बरोबर का? ऍक्च्युअल पाथ जो ट्रॅव्हल केलाय तो काय असतो? डिस्टन्स असतो. परत सांगणार नाही. आणि डिस्प्लेसमेंट काय असतं? शॉर्टेस्ट डिस्टन्स. शॉर्टेस्ट डिस्टन्स काय? त्या 2 पॉईंट्स मधलं ते काय असणार? तुमचं डिस्प्लेसमेंट असणार आहे. पहा मग काय? अ बॉडी इज मुव्हिंग विथ कॉन्स्टंट स्पीड. एक बॉडी आहे ती काय करते? कॉन्स्टंट स्पीडने मूव्ह करते इन अ सर्कल ऑफ रेडियस 10 मीटर. काय होतं? इन अ सर्कल ऑफ रेडियस 10 मीटरमध्ये ती बॉडी कॉन्स्टंट स्पीडने मूव्ह करते. ठीक आहे. रेडियस दिला तुम्हाला किती? 10 मीटर. यश भास्कर. ठीक आहे. द बॉडी कम्प्लीट्स 1 रिव्होल्यूशन इन 4 सेकंड्स. एका रिव्होल्यूशनला किती वेळ लागतोय? 4 सेकंड्स. बरोबर. मग इथून इथपर्यंत जायला परत रिटर्न यायला किती वेळ लागतो? 4 सेकंड्स. म्हणजे इथून इथपर्यंत किती लागतील रे? 1 सेकंड ना. इथून इथपर्यंत 2 लागणार. बरोबर. इथून इथपर्यंत 2. बरोबर. अख्खी कंप्लीट करायला किती लागत आहेत? 4. त्याचा हाफ कंप्लीट करायला 2 लागतील. आणि इथे काय असणार आहे? 1. म्हणजे इथे 1 सेकंड लागेल, इथे 1 सेकंड लागेल, इथे 1 आणि इथे 1. अशा टोटल कंप्लीट 4 सेकंड्स कंप्लीट केले. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. ज्यावेळी तुम्हाला कॉन्स्टंट स्पीड दिली असेल त्याच वेळी हा टाइम तुम्ही हे करू शकता. ज्यावेळी कॉन्स्टंट स्पीड नाही आहे त्यावेळी काय होईल? असंही होऊ शकतं ना की इथून इथपर्यंत जायला 2 सेकंड लागले आणि इथून 1 लागला. असंही होऊ शकतं. कॉन्स्टंट स्पीड नसेल तर
पण आता काय दिले तुम्हाला, कॉन्स्टंट स्पीडने जाते, याचा अर्थ टाइम पण काय असणार आहे, सेम असणार आहे. ठीक आहे, टाइम पण असेल आता इथे काय होईल, सेम राहील. ठीक आहे, पुढे काय सांगितलंय, द बॉडी कम्प्लीट्स 1 रिव्होल्यूशन इन 4 सेकंड्स. ॲट द एंड ऑफ थर्ड सेकंडच्या एंडला द डिस्प्लेसमेंट ऑफ बॉडी इन मीटर फ्रॉम इट स्टार्टिंग पॉईंट इज. ॲट द एंड ऑफ थर्ड सेकंड विचारला, इथून इथपर्यंत 1 सेकंड 2 3, थर्ड सेकंडला बॉडी इथे. ठीक आहे, म्हणजे हा सपोज पॉईंट ए, हा पॉईंट बी आहे. तर तुम्हाला काय विचारलंय, व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट फ्रॉम ए टू बी. सांगा बरं तू आता कोणती डिस्प्लेसमेंट असेल, ही डिस्प्लेसमेंट असेल का ही डिस्प्लेसमेंट असेल, ही का, ही ना, ही पण नाही आहे डिस्प्लेसमेंट. शॉर्टेस्ट पाथ कर्व नाही होत, शॉर्टेस्ट पाथ हा स्ट्रेट असतो. म्हणजे काय असणार आहे, तो स्ट्रेट पाथ जो असणार आहे तुमचा ए टू बी, तुम्ही कसं जाताय, स्ट्रेट जाताय, ते तुमचं काय असणार आहे, शॉर्टेस्ट डिस्टन्स असणार आहे हे. बरोबर, डिस्प्लेसमेंट फ्रॉम ए टू बी फाइंड करायचं तुम्हाला जर डिस्टन्स विचारलं असतं फ्रॉम ए टू बी, तर तुम्ही काय सांगितलं असतं, ए टू बी जाण्यासाठी डिस्टन्स किती कव्हर होतोय तुमचं, इथून इथपर्यंत होतोय. बरोबर, मग बऱ्याचदा कन्फ्युजन होतं, ए टू बी हे काय यायला पाहिजे तुमचं, हे डिस्टन्स यायला पाहिजे ना कर्व पाथचं. पण आपण काय शोधतो नेहमी, शॉर्टेस्ट काय डिस्टन्स आहे त्या 2 पॉईंट मधलं. मग शॉर्टेस्ट डिस्टन्स काय इथलं, हे स्ट्रेट लाईन, हे शॉर्टेस्ट डिस्टन्स. समजे घ्या, ए आणि बी मधलं शॉर्टेस्ट पाथ कोणता आहे, स्ट्रेट लाईन आहे. बरोबर का, बरोबर का, नक्की. ठीक आहे, पुढे तर काय विचारलंय आता, डिस्प्लेसमेंट काय ती शोधा. ठीक आहे, काय विचारलंय, डिस्प्लेसमेंट. आता खूप मुलं त्यांचं डोकं पण लावू शकतात असेल तर, हे काय 10 मीटर. बरोबर, हे 10 आहे, इथं काय असतो 90 डिग्री. बरोबर, पायथागोरस यूज करा, म्हणजे जो तुमचा ए बी स्क्वेअर मिळणार आहे तुम्हाला, काय मिळेल, 10 स्क्वेअर प्लस 10 स्क्वेअर. बरोबर, 10 प्लस 10 स्क्वेअर प्लस 10 स्क्वेअर किती, 100 प्लस 100 200. म्हणजे ए बी स्क्वेअर किती आला, 200. बरोबर, म्हणजे ए बी इज इक्वल टू काय मिळेल, स्क्वेअर रूट ऑफ 200 विच इज इक्वल टू 100चा स्क्वेअर रूट 10 रूट 2. आहे का ऑप्शन, झालं. अरे ते आधीच सम रे, ऑप्शन डी. ठीक आहे, गॅल्यून सार्थक, गॅल्यून पटकन. हे 2 वेक्टर्स आहेत, यांच्यावर जो रिझल्टंट येणार आहे तो तुमचे ही थर्ड वेक्टर येणार आहे. बरोबर, ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन नुसार हा जो वेक्टर असेल यांची काय असणार आहे, तो रिझल्टंट असणार आहे और वेक्टर ॲडिशन असणार आहे. ती म्हणजेच काय, त्याचा मॅग्निट्यूड काय येतो, बरं, स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab cos θ. बरोबर, आता जर नीट पाहिलं, हे दोन्ही पण काय आहेत, त्या सर्कलचेच रेडियस आहेत ना. बरोबर, म्हणजे दोन्ही वेक्टर्स तुमचे काय आहेत, सेमच मॅग्निट्यूडचे आहेत, फक्त डायरेक्शन काय वेगळी आहे. दोन्ही वेक्टर्स काय तुमचे सेम मॅग्निट्यूडचे आहेत, बट फक्त काय वेगळी आहे, त्यांची डायरेक्शन वेगळी आहे. मग आर स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर आता कळालं कुठून आलं, ए वेक्टर सुद्धा काय आरच आहे, बी वेक्टर पण काय आरच आहे. आर स्क्वेअर प्लस 2r इंटू आर cos 135. पण इथं तुम्हाला व्हॅल्यू घ्यायची निगेटिव्ह. का निगेटिव्ह घ्यायची लक्षात ठेवा, ते ऑल स्टुडंट्स टेक कॉफीवाला आहे ना. ठीक आहे, इथे काय येतं, ऑल साईन्स काय येतात, सेम येतात. ट्रिग्नोमेट्रिक रेशोज काय येतात, सेम येतात. इथे कोणते येतात, साइन आणि कोसेक हे येतात. ठीक आहे, प्लस येतात, बाकी सगळे काय असतात, मायनस असतात. मग हा जो 135 कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतो बाळांनो, सेकंड क्वाड्रंट. मग सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस काय निगेटिव्ह ना, कॉस काय असतो, निगेटिव्ह असतो. म्हणजे ही काय येणार, निगेटिव्ह साईन येणार. इथे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, कॉस हा कुठल्या क्वाड्रंटमध्ये हे येतो, फक्त कुठल्या क्वाड्रंटमध्ये येतो रे, ऑल स्टुडंट्स टेक. इथे टॅन आणि कॉट काय येणार, प्लस येणार, पॉझिटिव्ह येणार. आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस आणि सेक हे काय असणार तुमचे, पॉझिटिव्ह असणार आहेत. त्यामुळे 135 ही कुठल्या क्वाड्रंटमध्ये येते, सेकंड क्वाड्रंटमध्ये येते. म्हणून कॉसची व्हॅल्यू इथं काय घेतली, किंवा रिझल्टंटमध्ये या फॉर्म्युल्यात काय पुट केलं तुम्ही, निगेटिव्ह साईन पुट केलं. ठीक आहे, काय साईन पुट केलं, निगेटिव्ह साईन पुट केलं. ठीक आहे, हे राहील लक्षात. पुढे आता आर स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर काय येईल बरं, 2r स्क्वेअर मायनस 2r इंटू आर, म्हणजेच काय आलं, आर स्क्वेअर आला परत आणि कॉस 135. समजले नक्की. म्हणजे काय येईल, 2r स्क्वेअर जर कॉमन घेतला तर काय लिहू शकतो त्याला, स्क्वेअर रूट ऑफ 2r स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस 135. बरोबर आहे, 1 मायनस कॉस 135. 2r स्क्वेअर बाहेर घ्या, तो तुमचा 2r स्क्वेअर आहे तो काय येईल, बाहेर येईल. मग त्याला काय लिहू शकता तुम्ही, रूट 2 इंटू आर आणि स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस
कॉस थिटा किंवा 1 मायनस 135. 1 मायनस कॉस थिटा काय असतो बरं? ठीक आहे, तसं नाही जमलं, डायरेक्ट काय करा, कॉस 135 तुमच्याकडे व्हॅल्यू आहे काय, ती स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस मायनस ऑफ 0.7 ना, मायनस ऑफ 0.7 म्हणजेच काय आलं, स्क्वेअर रूट ऑफ काय राहील ती 1 प्लस इथे येणार ना प्लस 0.7 किती झालं 1.7 म्हणजे व्हॅल्यू काय मिळाली रिझल्टंटची √2r आणि इंटू √1.7 म्हणजे यालाच काय लिहू शकता तुम्ही √2 इंटू 1.7 इंटू r म्हणजेच काय येतं 17 टू चा किती येतो 34 म्हणजे 3.4 इंटू r. पण r ची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला, माहिती आहे नाही माहिती, r ची व्हॅल्यू कशी फाइंड करणार मग, r ची व्हॅल्यू माहिती आहे का तुम्हाला, नाही ना, मग r ची व्हॅल्यू फाइंड करायची आता, करा बरं काहीतरी डोकं लावा r च्या व्हॅल्यूला. सार्थक 135 इंटू 2 पाय समजलंय का, आर्क लेन्थचा फॉर्म्युला यूज केला, आर्क लेन्थचा फॉर्म्युला यूज करून तुम्ही r ची व्हॅल्यू फाइंड करू शकता, बरोबर आहे, r ची व्हॅल्यू फाइंड करू शकता, एक तर डायरेक्ट पुट करायची, डायरेक्ट पुट करा काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, बघा r ची व्हॅल्यू काय येते, कर बंद सर, थांब हा काय, अरे नव्हतं खोडायचं ते, अरे पण ते नेमकं ह्याच्यावर येतंय ना, क्वेश्चन वर येतंय, हा ना, त्याचा नंतर कळलं ज्यावेळी मी अर्ध खोडलं तेव्हा. फॉर्म्युला काय होता रे, r थिटा म्हणजेच थिटा अपॉन 360 इंटू r इज इक्वल टू काय होतो मग s इंटू 360 अपॉन थिटा इंटू 2 पाय, r नाही रे, rच काढायचा आणि r तिथं कुठं लिहिता, म्हणून तुम्हाला कोण देत नाही. किती येतं ते 18 अपॉन पाय ना, का 80 अपॉन पाय, हे अख्खं करून 80 अपॉन पाय येतं, तेच काय 25.6. ठीक, चला पहा क्वेश्चन, पहा परत एकदा कर, चालू क्वेश्चन पहा परत एकदा केलं. ठीक, अ पर्सन मूव फ्रॉम ए टू बी ऑन अ सर्क्युलर पाथ, एक पर्सन ए टू बी गेला. ठीक आहे, काही क्वेश्चन इझी असणार आहेत, आता मागचा क्वेश्चन इझी होता, मागच्या क्वेश्चनमध्ये काय इझी होता कारण तो 90 डिग्री होता आणि डायरेक्ट तुम्ही पायथागोरस यूज करू शकत होता. ठीक आहे, पण इथं पायथागोरस नाही लावता येते का, कारण 135 डिग्री अँगल आहे. ठीक आहे, तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, अ पर्सन मूव फ्रॉम ए टू बी ऑन अ सर्क्युलर पाथ, तो एका सर्क्युलर पाथवर किती डिग्री मूव्ह करतोय, किती डिग्री 135 डिग्री जातोय आणि किती मीटर जातोय तो 60 मीटर जातोय, किती मीटर 60 मीटर. तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, त्याचे डिस्प्लेसमेंट काय, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असणार आहे हे. ठीक आहे, ते तुमचं शॉर्टेस्ट डिस्टन्स असेल फ्रॉम ए टू बी, ते तुम्हाला फाइंड करायचं आहे, ए टू बी. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं, ए टू बी शॉर्टेस्ट काय डिस्टन्स ट्रॅव्हल करू शकता. तुला जर ए टू बी जायचंय तर तू हा कर्व पाथ न निवडता तू स्ट्रेट जाऊ शकत होता ना, कर्व हे लॉंगेस्ट होतं ना बाळा, कर्व लॉंग होतो ना. जर सपोज मला इथून इथपर्यंत जायचंय, ठीक आहे, मला इथून बेंचच्या लास्ट बेंच पर्यंत जायचंय, तर मी सरळ जाईन ना, हे शॉर्टेस्ट होईल माझं, मी उगाच राऊंड करून जाऊन काय उपयोग आहे ना. डिस्टन्स सेम राहतं, पण डिस्टन्स काय, सॉरी डिस्प्लेसमेंट काय, डिस्प्लेसमेंट म्हणजे शॉर्टेस्ट डिस्टन्स. आपल्याला हे म्हणजे दोन्ही डिस्टन्स इक्वल येते, म्हणजे इक्वल नाही येते दोन्ही डिस्टन्स, हा त्यावेळी चालेल, पण असं कधी कसं शक्य आहे ना, तुम्ही स्ट्रेट हे जाताय ते पण 1 मीटर आणि हे पण 1 मीटर, असं नाही शक्य ना. 1 मीटर एकदाच येणार आहे सरळ गेल्यानंतर, बरोबर का नाही, 1 मीटर एकदाच येणार आहे ना सरळ गेल्यानंतर, बरोबर, समजतंय का, समजलंय का नक्की. ठीक आहे, तर तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, शॉर्टेस्ट डिस्टन्स फाइंड करायचं आहे फ्रॉम ए टू बी. ठीक आहे, तर मग काय केलं, आपल्याकडं दोन रेडियसचे व्हॅल्यूज आहेत, सपोज हा आणि एक हा, त्यांचा रिझल्टंट म्हणजेच ती दुसरी साईड आहे, ट्रायंगल लॉ ऑफ ट्रॅडिशनने. ठीक आहे, ट्रायंगल लॉ नुसार काय येणार आहे, हे 2 वेक्टर्स आहेत, त्या 2 वेक्टरचा जो रिझल्टंट येणार आहे तो त्यांची काय असतो, थर्ड साईड असतो, बरोबर. म्हणजे हे 2 वेक्टर्स आहेत सपोज, आणि यांचा रिझल्टंट काय येणार आहे, हा येणार आहे तुमचा
बरोबर. म्हणून काय केलं, इथे फॉर्म्युला यूज केला, रिझल्टंट इज इक्वल टू काय येईल, स्क्वेअर रूट ऑफ ए चा स्क्वेअर प्लस बी चा स्क्वेअर प्लस 2ab कॉस थिटा. बरोबर. मग आता इथं मायनस का केलं, कारण हे कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतं, सेकंड क्वाड्रंटमध्ये येतो. 135 कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतो, सेकंड क्वाड्रंट, म्हणजे ही जी व्हॅल्यू येणार ती काय येणार आहे, मायनस येणार आहे. म्हणून इथे फॉर्म्युला काय यूज केला, स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab असा वाला फॉर्म्युला यूज केला, 2ab कॉस थिटावाला, जो आपला रिझल्टंट मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला आहे. बरोबर. तो यूज केला. तो यूज केल्यानंतर खाली आलो, आर स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर काय होतं, 2r स्क्वेअर होतो, मायनस आर इंटू आर परत 2r स्क्वेअर आणि इंटू कॉस 135. ठीक आहे. मग आता 2r स्क्वेअर मधला, या दोन्ही टर्म्स मधला 2r स्क्वेअर काय केला आपण, कॉमन घेतला. 2r स्क्वेअर कॉमन घेतला, ब्रॅकेटमध्ये काय राहील, 1 मायनस कॉस 135 राहणार. ठीक आहे. 1 मायनस कॉस 135. कॉस 135 ची व्हॅल्यू आपल्याला काय घेऊन आहे, 0.7 मायनस 0.7 दिलेली आहे. ठीक आहे. मग कॉस 135 ची व्हॅल्यू याच्यात पुट करा, ती काय आहे, मायनस 0.7. ठीक आहे. 1 मायनस ऑफ मायनस 0.7 म्हणजेच काय येतो, 1 प्लस 0.7 ना, 1 प्लस 0.7 किती येतो, रूट 1.7. ठीक आहे. हा 2r स्क्वेअर आहे, 2r स्क्वेअर दोन्ही बाहेर घेतला तर रूट 2 राहणार आणि याचा आर स्क्वेअरचा फक्त काय राहील, आर राहील, स्क्वेअर रूटच्या बाहेर घेतल्यानंतर. ठीक आहे. म्हणजे इथं राहिलं काय, रूट 2 इंटू आर आणि स्क्वेअर रूट 1.7. हे समजलंय कसं आलं, हे समजलंय. आता तुम्हाला आरची व्हॅल्यू माहिती आहे का, नाही, आर अननोन आहे ना. तुम्हाला डिस्प्लेसमेंट फाइंड करायची आहे फ्रॉम ए टू बी. ठीक आहे. हा तुमचा रिझल्टंट आहे, रिझल्टंट फाइंड करायचं, त्यासाठी कोणाची व्हॅल्यू पाहिजे तुम्हाला, आरची व्हॅल्यू पाहिजे. मग आरची व्हॅल्यू कशी फाइंड केली, जो अँगल अँड मेजरमेंट मधला तुमचा तो अँगल होता. ठीक आहे. किंवा आर्क लेनचा फॉर्म्युला होता, तो आर्क लेनचा फॉर्म्युला यूज केला इन रेडियनवाला, तो काय थीटा अपॉन 360 इंटू 2πr. आर फाइंड करायचा आहे. ठीक आहे. मग आर इज इक्वल टू काय येईल बरं, आर इज इक्वल टू, हा आर फाइंड करायचा आहे, आर इज इक्वल टू काय येईल मग, एस इंटू 360 अपॉन थिटा इंटू 2π. मग ज्यावेळी हे तुम्ही मल्टिप्लिकेशन डिव्हिजन कराल त्यावेळी काय येईल ते 80 अपॉन पाय. 80 अपॉन पायची व्हॅल्यू काय, 25.6. मग इथे हा ही जी व्हॅल्यू आहे, या व्हॅल्यूमध्ये आरची व्हॅल्यू पुट करा, ती काय येईल बरं, ती काय येईल, आर इज इक्वल टू रूट 3.4 इंटू आर. ठीक आहे. हा रिझल्टंट आहे बरं का, आणि हे रेडियस आहे. ठीक आहे. दॅट इज इक्वल टू 3.5, रूट 3.5 ची व्हॅल्यू काय येते तुमची 1.844 आणि आरची व्हॅल्यू काय आली ही 25.6 आणि याचा अप्रॉक्सिमेट आन्सर काय होतं 47. म्हणजे तुमचा रिझल्टंट जो असणार आहे किंवा डिस्प्लेसमेंट असणार आहे ती काय असणार आहे 47 मीटर. काय असणार आहे 47 मीटर. झेपले नक्की घ्यालून.